दीर्घ आयुष्याचे त्रिस्तंभ म्हणजेच आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यातील निद्रेच्या म्हणजे झोपेच्या अपुरेपणामुळे किंवा जागरणामुळे अनेक वेळा मानसिक आणि शारीरिक विकृती मोठ्या प्रमाणात तयार होतात. अशा वेळेस झोप न लागणे ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असली तरी बऱ्याच वेळा जागरणाचे परिणाम म्हणून कुठले दुष्परिणाम होतात हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. आता झोप न लागण्याची कारणं कुठली आणि ती सामान्यतः कुठल्याही उपचाराशिवाय कशा पद्धतीने आपण सुधारू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. साधारणतः दीर्घायुष्यासाठी आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने आहार हा प्रामुख्य घटक मानला जातो, त्याचबरोबर निद्रा ही सुद्धा तेवढीच आवश्यक ठरते. दिवसभरातल्या 24 घंट्यामध्ये बायोलॉजिकल क्लॉकनुसार आपल्या शरीरात दिवसभराची झालेली मानसिक आणि शारीरिक झीज भरून काढण्यासाठी 8 घंट्याची निद्रा ही पुरेशी असते किंवा ती आवश्यक सुद्धा असते. अशा वेळेस बऱ्याच वेळा कुठल्याही कारणाने शारीरिक विकृतीचा परिणाम म्हणून किंवा खानपानाच्या बिघडलेल्या सवयी म्हणून मोठ्या प्रमाणात झोप न लागणे ही समस्या व्हायला लागली. मोठ्या प्रमाणात वाढलेला स्ट्रेसचा परिणाम किंवा रात्रीला जागरण करण्याच्या सवयीचा परिणाम म्हणून अनिद्रा हा प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवतो. बऱ्याच वेळा ही विकृती कुठल्याही प्रकारच्या औषधी वारंवार घेऊन किंवा झोपेच्या औषधी घेऊन सुद्धा भरून येत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून मानसिक विकृती किंवा मानसिक विकार वाढायला लागतात. मोठ्या प्रमाणात मानसिक विकारांमध्ये कुठल्याही पद्धतीने स्ट्रेस इंड्यूस असणारे विकार दूर करण्यासाठी सुद्धा आवश्यक ठरते ती निद्रा. अशा वेळेस झोप वाढवण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी कुठल्या पद्धतीची घरगुती उपाय आपण करू शकतो, तर त्यातले प्रामुख्याने 4 प्रकारचे उपाय हे आपण सामान्य झोपेसाठी केले जाऊ शकतात. त्यात वयाच्या वाढणारा उतार वयामुळे शरीराच्या पायाकडे वाढणारी रक्तप्रवाहाची गती कमी होणे आणि वातप्रकोप वाढणे हे सुद्धा एक प्रमुख कारण वृद्ध व्यक्तींमध्ये जाणवतात. अशा वेळेस रात्रीला झोपताना पादाभ्यंग करणं हा त्यातला एक प्रमुख उपाय मानला जातो. पादाभ्यंग कशा पद्धतीने केलं पाहिजे याबाबतचा डिटेल्स व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तो आपण जरूर बघितला पाहिजे. साधारणतः पादाभ्यंग म्हणजे तळपायाच्या ठिकाणी औषधी तूप किंवा सामान्य तूप लावून त्या ठिकाणी कास्याच्या वाटेने मर्दन करणं किंवा हलकसं त्या ठिकाणी फूट मसाजसारखा प्रकार करणं हे साधारणतः मेंदूच्या ठिकाणी असणाऱ्या नर्वला स्टिम्युलेशन न देता मोठ्या प्रमाणात स्ट्रेंथ द्यायला मदत करतं आणि त्यामुळे झोप लागायला अतिशय उपयोगी ठरतं. कुठल्याही पद्धतीने रात्रीच्या वेळेला साधारणतः सतत 20 ते 22 दिवसापर्यंत पादाभ्यंग करणं हे सुरुवातीला 3 ते 4 दिवसानंतर झोप सुधारायला अतिशय उपयुक्त ठरतं. ही प्रक्रिया करण्यामागे साधारणतः कुठलंही औषधी तूप न वापरता सामान्य तूप हे कास्याच्या वाटेने मर्दन करायचं असतं. कासं हे शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता शोषून घेतं किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या पायाच्या ठिकाणी असणाऱ्या नर्व यांना स्ट्रेंथ द्यायला मदत करतं आणि त्याचाच परिणाम म्हणून साधारणतः झोप ही सुधारायला लागते. पादाभ्यंग व्यतिरिक्त साधारणतः आज्ञाचक्राच्या ठिकाणी वाढणारा मानसिक ताण हा सुद्धा मोठ्या प्रमाणात झोप न लागण्यासाठी कारणीभूत ठरतो. अशा वेळेस जायफळसारखं फळ जे आपण कुठल्याही प्रकारच्या स्वयंपाकामध्ये वापरतो त्याचा गंध बनवून तो कपाळाच्या ठिकाणी, आज्ञाचक्राच्या ठिकाणी किंवा कुंकू लावतो त्या ठिकाणी लावल्याने मोठ्या प्रमाणात झोप सुधारायला मदत होते. अशा वेळेस हे गंध रोज सहानेवरती उगाळून रात्रीच्या वेळेला झोपताना त्या ठिकाणी आज्ञाचक्राच्या ठिकाणी हलकसं लावून मोठ्या प्रमाणात कानशिलापर्यंत ते वापरून लेप केला असता मात्र झोप सुधारायला अतिशय चांगला फायदा होतो. हा उपायसुद्धा केला जाऊ शकतो आणि तो सामान्यतः अतिशय प्रभावीसुद्धा ठरतो. तिसरं कारण रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाढणारे स्ट्रेसचा परिणाम म्हणून सुद्धा जाणवतो. साधारणतः मनाचं चंचलत्व हा स्ट्रेस वाढवायला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेला जेवणानंतर मात्र कुठली कामं करणं टाळली पाहिजे आणि दुसरं दीर्घ श्वसन किंवा प्राणायामासारखे उपाय केल्याने या पद्धतीने अतिशय चांगला फायदा होतो. प्राणायामामुळे श्वसनाची गती ही नियंत्रणात केल्या जातात, श्वास हे खोलपर्यंत जातात, लंगच्या ठिकाणी असणारा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस
हा दीर्घ श्वसनामुळे मात्र रिलीज व्हायला मदत होते आणि त्यामुळे सुद्धा दीर्घ श्वसनाने किंवा शुष्कारे सोडल्याने शरीरामध्ये असणारा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण, मनाच्या ठिकाणी असणारा मानसिक ताण हा निर्गुण व्हायला मोकळा होतो आणि त्यामुळे शरीरामध्ये मानसिक स्तरावर असणारे कुठलेही ताण कमी झाल्यामुळे झोप लागायला मदत होते. साधारणतः झोप येण्याची वेळ ही रात्रीची 10ची असते. त्यामुळे झोप सुधारण्यासाठी म्हणून रात्रीचा तामसिक आहार टाळणं किंवा मद्यपान, कुठली व्यसनं टाळणं हे सुद्धा उपयोगी ठरतं. शरीरामध्ये पित्तातला उष्ण तीक्ष्णत्व वाढल्यामुळे संध्याकाळची वेळ ही साधारणतः शीतगुणाची किंवा शीत आहाराची किंवा सात्विक आहाराने घेतल्याने मात्र झोप सुधारायला मदत होते. त्यामुळे रात्रीच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करणं, दूध हे रात्रीला झोपताना तूप टाकून घेणं, त्याचबरोबर रात्रीचा आहार हा जेवणापासून 2 ते 2.5-3 तास आधी लवकर घेणं, अशा पद्धतीने पित्ताचं उष्ण तीक्ष्णत्व बॅलन्स केल्यामुळे या चौथ्या उपायामध्ये रात्रीला झोपताना 1 चम्मच तूप हे दुधामध्ये टाकून घेतल्याने सुद्धा वायूची गती नियंत्रित होते आणि रात्रीची झोप शांत लागायला मदत होते. हे 4 उपाय सामान्यतः आपण घरीसुद्धा केल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त झोप न लागण्याची समस्या ही सतत राहत असेल तर आयुर्वेदामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, सर्पगंधा, मानसमित्रवटकम असे अनेक आयुर्वेद कल्प उपलब्ध आहेत. हे कल्प योग्य वैद्याच्या सल्ल्याने, त्याचबरोबर पंचकर्मामध्ये साधारणतः नस्य झालं किंवा शिरोधारासारखे उपाय हे सुद्धा अतिशय प्रभावी ठरत असतात. कुठल्या कारणाने अनिद्रेचा त्रास जाणवतोय आणि त्याच्यासोबत शारीरिक कुठली कारणं इन्व्हॉल्व आहेत त्याचा परिणाम म्हणून त्यानुसार योग्य आयुर्वेद वैद्याच्या सल्ल्याने औषधी चिकित्सा आणि त्याचबरोबर पंचकर्मासारखे उपाय केल्याने मात्र अनिद्रेच्या त्रासामुळे होणारे अनेक लाईफस्टाईल विकार हे टाळले जाऊ शकतात. म्हणून झोप हा आपल्या त्रिस्तंभापैकी प्रमुख घटक असल्याने तो सुधारणं फार आवश्यक ठरतं आणि त्याचा उपाय अनेक वेळा प्रभावीसुद्धा ठरतो.